बघत होते, ज्यांच्या एका हाकेवरती हे सगळे आंदोलक आज मुंबईमध्ये दाखल झालेले, त्यांची वाट प्रतीक्षा पाहणं अखेर संपलेलं आहे। कारण मनोज जरांगे पाटील हे स्वतः आता आझाद मैदानामध्ये दाखल झालेले। यानंतर या आंदोलनाचं रूप नेमकं कसं असेल याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कारण आझाद मैदानात 5000हून अधिक मराठा आंदोलक हे पोहोचलेले। 5000 आंदोलकांची मर्यादा न्यायालयानं घालून दिलेली होती, मात्र ही मर्यादा केव्हाच या आंदोलकांनी ओलांडलेली आहे। आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे स्वतः आता आझाद मैदानात त्यांचा ताफा दाखल झालेला आहे। या आंदोलकांशी मनोज जरांगे पाटील नेमका काय संवाद साधणार, त्याचबरोबर सरकारचं शिष्टमंडळ आज या आंदोलकांशी बोलणार का, मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेणार, त्यानंतर सरकार या सगळ्यावरती आता काय पावलं उचलणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। हे दृश्य आपण सध्या पाहतोय आझाद मैदान या परिसरामधली। आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचा हा ताफा सध्या पोहोचलेला आहे। अगदी काही वेळातच कदाचित मनोज जरांगे पाटील हे या सगळ्या आंदोलकांशी संवाद साधण्याची शक्यता आहे। वाहतुकीचा मोठा प्रश्न या सगळ्या परिसरामध्ये निर्माण झालेला आहे। कारण ज्या मार्गाने नवी मुंबईच्या दिशेने हे सगळे आंदोलक आज मुंबईमध्ये पोहोचताय त्या सगळ्या परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। त्याचबरोबर फ्रीवेचा वापर करणं बंद करावं असं आता मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। कारण या वेवरून फक्त मराठा आंदोलकच येतील यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। त्यामुळे फ्रीवेवरून इतर सामान्य नागरिकांनी प्रवास करू नये असं आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आले। ही दृश्य आपण पाहतोय पोलिसांसमोर मोठं आव्हान हे सध्या उभं ठाकलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले हे आज सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। सिद्धेश, आपण पाहतोय की स्वतः मनोज जरांगे पाटील त्यांचा ताफा आझाद मैदानात दाखल झालेला आहे। काय अधिक अपडेट? अंकिता, माझ्या मागचं दृश्य अतिशय बोलकं आहे। अवघ्या काही मिनिटांमध्ये आता मनोज जरांगे पाटील आता इथून चालत येतील आणि ते माझ्या मागे इकडे जे स्टेज आहे या स्टेजमध्ये उपोषणाला बसतील। आंदोलनाला आता खऱ्या अर्थानं आता आज सुरुवात होईल। मनोज जरांगे आता अंतरवाली सराटीतून आता जे काय मिशन होतं, ज्या मिशनपर्यंत पोहोचायचं होतं त्या मिशनपर्यंत आता या ठिकाणी ते आता इथे पोहोचलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय हजारोंच्या शेकडोंच्या संख्येनं या ठिकाणी आता मराठा आंदोलक जमायला सुरुवात झालेली आहे। ते सोबतच कुठल्याही प्रकारचा ना कुठल्याच आंदोलकाच्या चेहऱ्यावरती ना कुठल्या प्रकारचा थकवा आहे, ना कुठल्याच प्रकारची तहान भूक काहीच चिंता ना कसली काही अवघ्या काही मिनिटांमध्ये आता मनोज जरांगे पाटील आता या ठिकाणी येतील। जवळपास 5 ते 6 तास या ठिकाणी जरांगे आता उशिरानं पोहोचतात। कारण ठिकठिकाणी त्यांचा सत्कार होत होते, त्याच्यानंतर स्वागत होत होतं। हे स्वागत आणि हे लोकांचं प्रेम घेऊन आता ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। ही दृश्य बघतो आपण। मनोज जरांगे पाटील आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अनेक मराठा आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की कशा पद्धतीनं सर्व कार्यकर्ते जे आहेत, आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आता जमलेले आहेत। सिद्धेश, मात्र एक मोठा प्रश्न हा निर्माण होतो की ज्या पद्धतीने आपण पाहतोय वाहतुकीवर देखील या सगळ्या आंदोलनाचा मोठा परिणाम झालाय। सीएसएमटी परिसर असेल, आझाद मैदानाच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर या मराठा आंदोलकांनी भरून गेलाय। प्रशासन आता या सगळ्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने उपाययोजना करतंय? अंकिता, जर आपण बघितलं तर याचा सर्वाधिक ताण जो आहे तो वाहतूक पोलिसांवरती आलेला आहे। कारण वाहतुकीचं नियोजन जरी केलेलं असलं तरी काटेकोर पद्धतीनं या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी नियोजन केलेलं होतं। मात्र ज्या ठिकाणी गर्दी जी वाढत गेली त्याचा काहीसा ताण आता वाहतूक पोलिसांवरती आलेला आहे आणि सर्वसामान्य मुंबईकरांना सुद्धा याचा फटका बसलेला आहे। जर आपण बघितलं तर जेव्हा जरांगे पाटील वाशीमध्ये दाखल झाले तेव्हा वाशी टोल नाका जसा त्यांनी क्रॉस केला, जेव्हा ईस्टर्न फ्रीवे त्यांनी जसा गाडी त्यांची चढली, त्याच्यानंतर वाहतूक कोंडीला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली होती। मात्र त्याच्यानंतर ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरिकेडिंग टाकलेलं होतं। आंदोलकांना चारही बाजूने जसं आझाद मैदानाचे 4 रस्ते जातात त्या ठिकाणी आता रस्त्यांवरून ती वाहतूक जी होती ती आता वळवलेली होती। मात्र काहीशा प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीचा त्रास जो आहे तो या ठिकाणी झालेला होता आणि आपण पाहतोय की आता पोलिसांचं काटेकोर पद्धतीचं नियोजन आणि सोबतच एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते ती म्हणजे मराठा आंदोलकांनी जे काही शिस्तबद्ध पद्धतीनं मुंबईमध्ये ते आलेले आहेत त्या ठिकाणी आता जो ताण होता वाहतूक पोलिसांवरचा तो काहीसा मराठा आंदोलकांनी सुद्धा कमी केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। अंकिता,
निश्चित सिद्धेश, आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटील स्वतः या ठिकाणी दाखल होत आहे. न्यायालयानं 5,000 आंदोलकांची मर्यादा घालून दिली होती. ही मर्यादा खरं तर केव्हाच या आंदोलकांनी ओलांडली आहे. आता मनोज जरांगे पाटील या आंदोलकांना काही आवाहन करू शकतात का? आवाहन करू शकतात असं बोललं जात आहे, मात्र त्या आवाहनाचा काही परिणाम होणार नाही. कारण जी हाक जे उद्दिष्ट जरांगेंचं होतं मुंबई जाम करायची, ते काही अंश प्रमाणामध्ये ते सफल करून दाखवलेलं आहे जरांगेंनी. कारण हे सगळे हे बोलवलेली जनता नाहीये, हे बोलवलेले आंदोलक नाहीयेत, हे स्वेच्छेने आलेले सगळे आंदोलक आहेत. आणि महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, त्याच्यानंतर विदर्भ असेल, मराठवाडा असेल, तिथून हे सगळे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहतोय की ही माझ्या मागची ही दृश्य आहेत. मनोज जरांगे पाटील आता व्यासपीठाकडे आता आलेले आहेत, व्यासपीठाच्या दिशेनं आलेले आहेत. आता यानंतर आता जरांगे आंदोलकांना काय संबोधित करतात, सरकारला काय इशारा देतात, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अंकिता. निश्चित सिद्धेश, मात्र एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आता हा सगळा परिसर भरून गेलेला आहे, प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे आणि सगळ्यांचं लक्ष लागलंय ते म्हणजे जरांगे पाटील या ठिकाणी कधी दाखल होतील आणि ते काही संबोधन करणार का. या पुढची जेव्हा जरांगे दाखल होतील त्या पुढच्या आंदोलनाची रूपरेषा नेमकी कशी असेल? रूपरेषा एकच असणार आहे की ते पत्रकारांशी संवाद साधू शकतात किंवा त्या आंदोलकांना संबोधित करू शकतात. त्याच्यानंतर ते सरकारला काय इशारा, कारण सुप्रीम हायकोर्टानं त्यांना एका दिवसाचीच परवानगी दिलेली आहे विविध अटी शर्तींसह. हे एका दिवसात शमणारं आंदोलन नाही अंकिता, कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा शेकडोंच्या संख्येनं जनसागर उसळलेला आहे. आझाद मैदानाची जर आपण क्षमता बघितली तर अतिशय छोटं हे मैदान आहे, मात्र तरी सुद्धा हे आंदोलन आता खचाखच आंदोलकांनी भरलेलं आहे. हे एका दिवसासाठीचा हा मुक्काम नाहीये, हा मुक्काम वाढू शकतो असं सुद्धा बोललं जातं. त्यामुळे आता काही वेळातच जरांगे पाटील आंदोलकांना संबोधित करतील आणि त्यानंतर आपल्याला पुढचं चित्र स्पष्ट होईल. निश्चित, त्यामुळे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास खूप धन्यवाद सिद्धेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर अगदी काही वेळातच मनोज जरांगे पाटील स्वतः या ठिकाणी पोहोचतील. जे स्टेज बांधण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी बसून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सुरुवात होईल, त्या ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील पोहोचतील आणि त्यानंतर कदाचित ते पत्रकारांशी संवाद साधतील आणि त्यांचं नेमकं म्हणणं काय हे ते स्पष्ट करतील. खरं तर हे सगळे आंदोलक जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी बोलवले म्हणून आलेले नाहीये, तर स्वइच्छेने आलेले आहेत. कारण आरक्षणाचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे आणि आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे असं म्हणत हे सगळे आंदोलक राज्यभरातून या मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये पोहोचलेले आहेत. आज खरं तर ही मुंबई संपूर्ण दणाणून गेल्याचं पाहायला मिळतंय. गणेशोत्सवाचा काळ आहे. एकीकडे भक्त हे गणेशाच्या भेटीसाठी, गणेशाच्या दर्शनासाठी मुंबईमध्ये येत असतात आणि दुसरीकडे आज हा सगळा मुंबईचा परिसर या मराठा आंदोलकांनी सगळा भगवामय झाल्याचं पाहायला मिळतंय. हे भगवं वादळ आज मुंबईमध्ये पोहोचलेले आझाद मैदानात आज हजारोंच्या संख्येनं हे सगळे